9चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मेट्रो 2B मेट्रो 9चं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। उद्यापासून दोन्ही मार्गिका सेवेमध्ये दाखल। देशातील सगळ्यात लांब दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ। ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचा TBM द्वारे शुभारंभ। फडणवीस शिंदे यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ। विरोधकांचा पाय ब्रेकवर, आमचा एक्सेलरेटरवर। एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। बारामती पोटनिवडणूक काँग्रेसनं बिनविरोध करावी, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। काँग्रेसनं राहुल गांधींच्या भाषेची चिंता करावी, काँग्रेसच्या शेरेबाजीला राष्ट्रवादीचं उत्तर। काँग्रेसवरील टीकेनंतर पार्थ पवारांवर काँग्रेसचा पलटवार। भाषणही न देता येणाऱ्यानं डाऊनफॉल बाबत न बोललेलंच बरं। बारामतीवरून पार्थ पवार आणि काँग्रेस आमने सामने। देशाच्या प्रगतीत काँग्रेसचा हात, काँग्रेसचं योगदान आपण विसरू शकत नाही। खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपच्या विरोधात भूमिका। बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फूट, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी। काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचं चव्हाट्यावर। वाचन असेल तर वैचारिक गोंधळ होत नाही, संजय राऊतांचा नाना पटोलेंना सल्ला। तर राऊतांना त्यांच्याच पक्षात कुणी मान देत नाही, नाना पटोलेंचा पलटवार। लोकशाहीत कुणी निवडणूक लढत असेल तर दबाव का आणायचा, शरद पवारांच्या विचारांशी मी सहमत, संजय राऊतांनी सोडलं मौन। भोंदू अशोक खरातच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे, महिलांना हातचलाखीनं धमकावून शोषण केल्याची दिली कबुली, सूत्रांची माहिती। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी चमत्कार वशीकरण नाही तर हातचलाखीचा वापर केल्याचा खरातचा दावा। भोंदू अशोक खरातची मुलगीही SITच्या रडारवर, तृप्ता बालाची आज SIT चौकशी होणार, सूत्रांची माहिती। तृप्ता बालाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता।